श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला जोमात प्रारंभ. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका मीना शेटे संभू यांनी लिहिलेल्या आणि अनुवादित केलेल्या 5 पुस्तकांचं प्रकाशन. आषाढी एकादशी पुण्यात भक्तिभावानं साजरी. प्रसिद्ध लोणावळा चिक्कीला GI मानांकनाचा बहुमान आणि ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. पुण्यात येत्या 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणाऱ्या आगामी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हानिहाय प्रतिनिधींची व्यापक कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचं उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोसावी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, मसापचे अध्यक्ष योगेश सोमण आणि इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. परिषदेच्या राज्यभरातील 18 जिल्ह्यांमधील 122 शाखांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे साहित्य भारती, समरसता साहित्य परिषद, संस्कार भारती इत्यादी संस्थांच्या साहित्य विधांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या उपक्रमाविषयी आकाशवाणीला माहिती देताना मराठी साहित्य परिषद पुणेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक म्हणाल्या, पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये ऑगस्ट 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीमध्ये देशविदेशात मिळून 99 नांदी संमेलनं होणार आहेत. ही नांदी संमेलनं विविध विषयांना वाहिलेली वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. कृषी, पर्यावरण, पाणी, ग्रंथकार, बालसाहित्य, संत साहित्य, कथाकार इत्यादी विविध विषयांचा त्यामध्ये समावेश आहे. 99 नांदी संमेलनाच्या प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय पुस्तक न्यासाची एक मोठी बसगाडी पुस्तक प्रदर्शन घेऊन जाणार आहे. या प्रत्येक बसगाडीमध्ये सुमारे 3000 पुस्तकांचं प्रदर्शन मांडण्याची सुविधा आहे. पुण्यात होणारं संमेलन हे केवळ कागदोपत्री संमेलन न राहता मराठी भाषिकांना एकत्र जोडणारा आणि पुण्याला नवी ओळख मिळवून देणारा सांस्कृतिक महोत्सव ठरेल, असा विश्वास उद्घाटनानंतर कुलगुरू डॉक्टर शरद गोसावी यांनी व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये प्रतिनिधींना नियोजित 99 नांदी संमेलनांच्या स्थळांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये राज्यातल्या अनेक ठिकाणांबरोबरच अहमदाबाद, बडोदा, इंदोर, वाराणसी, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, घुमान इत्यादी देशभरातल्या स्थळांचा तसंच काही परदेशांचाही समावेश आहे. त्यानुसार प्रतिनिधींनी आपापल्या शाखा क्षेत्रामध्ये कोणत्या विषयाचं संमेलन घ्यावं याविषयी आपली मतं नोंदवली. हे संमेलन कशा पद्धतीने व्हावं, त्यामध्ये दिवसभरात परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलन, मुक्त चर्चा अशा कोणकोणत्या आकृतीबंधांचा समावेश असावा याविषयी संयोजक पदाधिकारी आणि जिल्हा प्रतिनिधींची मुक्त चर्चाही पार पडली. त्यानुसार येत्या 14 ऑगस्ट रोजी पुण्यात पहिलं नांदी संमेलन होणार आहे. पुण्यातलं पहिलं ग्रंथकार संमेलन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ठिकाणी पार पडलं त्या हिराबागेमध्ये म्हणजेच सध्याच्या श्रीराम लागू रंग अवकाशमध्ये त्याचं आयोजन होणार आहे. वयाची 100 पार केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि ज्येष्ठ व्याकरणतज्ञ यास्मीन शेख यांचा यामध्ये विशेष गौरव करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामधील हयात असलेले सर्व संमेलनाध्यक्षही यावेळी उपस्थित राहणार आहेत. एकंदर देशविदेशात होणारी 99 नांदी संमेलनं 100व्या साहित्य संमेलनाची दिमाखदार नांदी करतील आणि त्या ठिकाणच्या साहित्य रसिकांना या उपक्रमाशी जोडून घेत त्यांना 100व्या संमेलनाचं आग्रहपूर्वक निमंत्रण देतील, अशा पद्धतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका मीना शेटे संभू यांनी लिहिलेल्या आणि अनुवादित केलेल्या 5 पुस्तकांचं प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये नुकतंच पार पडलं. या पुस्तकांच्या निमित्तानं मीना शेटे संभू यांनी 150 अनुवादित पुस्तकांचा टप्पा 5 वर्षात पार केला आहे, हे याचं वैशिष्ट्य. ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर,
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि प्रमुख कार्यवाह ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर स्वाती महाळंक यांच्या हस्ते 146 ते 150 या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पार पडला. यामध्ये मीना शेटे यांच्या स्वलिखित वेळेचं व्यवस्थापन या पुस्तकासह आग्र्यावरून सुटकेचा थरार, जातीवार जनगणना, हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स आणि 20व्या शतकातील हुकुमशहा या 4 अनुवादित पुस्तकांचा समावेश होता. प्रकाशक शरद अष्टेकर यांनी आपल्या मधुश्री पब्लिकेशन्सतर्फे ही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. यावेळी अनुवादाची स्थिती आता बदलते आहे. स्वलिखित पुस्तकांचा अवकाशही अनुवादित पुस्तकांनी व्यापून टाकला आहे, असं मत रवींद्र गुर्जर यांनी व्यक्त केलं. तर अनुवाद करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. अनुवाद हा ज्या भाषेत मूळ लेखन केलं आहे त्या भाषेपेक्षा ज्या भाषेत अनुवाद केला जात आहे त्या भाषेतच लेखन झालं आहे असं वाटावं इतका नैसर्गिक पद्धतीनं व्हायला हवा. मूळ लेखनातील शब्दांच्या अर्थछटा लक्षात घेऊन ज्या भाषेत अनुवाद करायचा त्या भाषेतील त्याच अर्थछटेचे प्रतिशब्द शोधता येणं, योजता येणं, काही शब्द वेळेला नव्यानं निर्माण करता येणं ही अनुवादकाची कसोटी असते. त्यानिमित्तानं अनुवादक अनेकदा ज्या भाषेत अनुवाद केला जातो त्या भाषेला एक प्रकारे नव्या शब्दांचं देणं देत असतो, असे विचार डॉक्टर स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेला पंढरीचा विठुराया आणि वारकरी ज्या दिवसाची संपूर्ण वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतात तो सोनियाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. हा आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरसह अवघ्या महाराष्ट्रात अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पुण्यातील विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर यासह सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशी अत्यंत भक्तिभावानं साजरी झाली. टाळ मृदुंगांचा गजर, माऊली तुकोबांच्या नामाचा जयघोष आणि दिंड्या पताकांनी सर्व विठ्ठल मंदिरं दुमदुमून गेली होती. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याची चिक्की आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावरील पारंपरिक रेणुका माता तांबूल या दोन्ही पदार्थांना नुकताच जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकनाचा बहुमान देण्यात आला. केंद्र सरकारच्या जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागानं या निर्णयाचं प्रमाणपत्र प्रसिद्ध केलं. भौगोलिक मानांकन तज्ज्ञ डॉक्टर गणेश हिंगमिरे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. सन 1900च्या सुरुवातीला कर्जत ते खंडाळा दरम्यान बोगदे खोदण्याचं आणि रेल्वे रूळ टाकण्याचं काम सुरू झालं. तेव्हा तिथे हजारो मजूर काम करत होते. या मजुरांची भूक भागवण्यासाठी आणि त्यांना ताकद देण्यासाठी भिवराज अग्रवाल आणि त्यांचा मुलगा मगनलाल यांनी गूळ, शेंगदाणे आणि मुरमुरे एकत्र करून गुळदाणी तयार केली. स्वस्त आणि चविष्ट असल्यानं अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली आणि आज ही चिक्की लोणावळ्याची ओळख बनली. जीआय टॅगच्या घोषणेनंतर नॅशनल चिक्कीचे अभयकुमार पारख यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. गेली 3-4 वर्षापासून मी माझ्या मित्र श्री प्रोफेसर गणेश हिंगमिरे साहेब व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. लोणावळ्यासाठी व सर्व माझ्या चिक्की व्यावसायिकांसाठी हा फार मोठा फायदा आहे. यामुळे चिक्की ही जागतिक स्तरावर पोहोचली आहे. यात लोणावळ्याचं नाव लौकिक झालेले आहे. धन्यवाद. ज्येष्ठ समाजवादी नेते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन पुण्यात नुकतंच करण्यात आलं होतं. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दलाच्या वतीनं ही श्रद्धांजली सभा बालगंधर्व रंगमंदिरात झाली. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉक्टर कबीर उमा कुमार, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त शिवाजीराव कदम, सचिव अनवर राजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की डॉक्टर कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीपर्यंत नेण्याचं काम केलं. दुष्काळी भागातील शेतकरी, तरुण पिढीला मदत करता येईल असं धोरण सरकारनं आखावं अशी कुमार यांची इच्छा होती. तसा आग्रहच त्यांनी विधिमंडळात आणि सत्ताधारी पक्षाकडे सातत्यानं मांडला. नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवणारा एक मोठा नेता आज आपल्यात नाही, पण त्यांनी दिलेला विचार आणि त्यांचं काम कायम असेल, असं शरद पवार म्हणाले. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक चीर युवा पाहिजे, जो सप्तर्षी यांच्या रूपात दिसत होता.
ते आमच्यात नाहीत त्यांची मोठी उणीव जाणवते. त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना अनवर राजन यांनी यावेळी व्यक्त केल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहयोगानं पत्रकारिता, माध्यम उद्यमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आज एका कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासक डॉक्टर अच्युत गोडबोले एआय आणि माध्यम उद्यमता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. एआय तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर एआय युगातील करिअर, संधी आणि आव्हानं या विषयावर, तर थिंक बँकेचे संस्थापक विनायक पाचलग डिजिटल माध्यमं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी माहिती देणार आहेत. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलती पत्रकारिता या विषयावर तज्ज्ञांच्या परिसंवादाचंही आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजक प्रसाद मिराजदार यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या वतीनं संयुक्तपणे पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ पहिल्या लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्कारानं प्राध्यापक डॉक्टर महेश देवकर यांचा गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. पाली, मराठी, संस्कृत या भारतीय भाषा संस्कृतीला जोपासणाऱ्या, परंपरा समृद्ध करणाऱ्या भाषा आहेत. लोकभाषा आणि प्रमाण भाषा यांची संवादी बेरीज करण्याची भूमिका डॉक्टर महेश देवकर यांची असल्यामुळे पाली भाषेचं महात्म्य लोकांपर्यंत पोहोचत आहे, असं सबनीस म्हणाले. 5,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यक्रमाचे निमंत्रक महेंद्र भारती आणि संयोजक डॉक्टर पांडुरंग भोसले यावेळी उपस्थित होते. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन योगेश रांगणेकर आणि डॉक्टर स्वाती महाळंक, तंत्रसाह्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.